नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदर कथा मी आपल्याला ऐकविणार आहे. खरं तर पूर्ण पुस्तकाचं मी वाचन करावं या आशयाचे भरपूर ईमेल मला मिळाले होते, पण तुर्तास ती इच्छा पूर्ण होणे पूर्ण अंशी तरी शक्य नाही, कारण अजून भरपूर पुस्तकं आपल्याशी परिचित होण्याकरता वाट पाहत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आपण नवनवीन पुस्तकांची ओळखही करून घेत राहू आणि मला जमेल तसे या पुस्तकांमधला काही महत्त्वाचा भाग किंवा एखादी सुंदरशी कथा मी आपल्याला माझ्या आवाजात ऐकवितही जाईन. चला तर मग करूयात आपल्या कथेला सुरुवात. कोणास ठाऊक, ही कथा ऐकल्यावर तुमची हे पुस्तक पूर्ण वाचण्याची इच्छा जागृत होईल. कथेचं नाव आहे एनाक्षी मिया आणि वाघीण. लेखक आपले मारुती चितमपल्ली सर. एनाक्षी मिया आणि वाघीण. तुम्ही जंगलातील गावांमध्ये हिंडू लागलात की फकीर आणि वाघ यांच्या निकट सानिध्याविषयीच्या गोष्टी तेथील आदिवासी तुम्हाला ऐकवतात. अशा कथांमध्ये किती वास्तविकता असते ती शोधण्याचा छंद मी वनविभागात प्रवेश केल्यापासून जोपासला आहे. मी कोकणात होतो तेव्हा अलिबाग जवळच्या एका जंगलात फकीर आणि वाघाविषयी कथा ऐकली. चौकशी करत घटनास्थळी गेलो, परंतु पुरावा हाती आला नाही. आदिवासी वाघाची देव म्हणून पूजा करतात. अशा वाघ देवांचे दर्शन अनेक ठिकाणी झाले. नवेगाव बांध येथे असताना तेथून 20-25 किलोमीटर अंतरावरील प्रतापगड किल्ल्यावर एक फकीर राहत असे. त्याच्याजवळ मध्यरात्रीनंतर वाघ येत असल्याचे ऐकल्यावर मी त्याचा शोध घेण्याकरता गेलो, परंतु वाघ त्या दिवशी आणि त्यानंतर आलाच नाही. मी नागझिरा अभयारण्यात असताना प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांच्याबरोबर आनंदवनाचे बाबा आमटे अभयारण्य पाहायला आले होते. बाबा आमटे यांनी एनाक्षी मिया आणि वाघिणीच्या कबरीविषयी एक गोष्ट सांगितली होती. ती अशी: फार वर्षापूर्वी चंद्रपूर मूल रस्त्यानजीक एका डोंगराच्या पठारावर एनाक्षी मिया नावाचा फकीर झोपडीत राहत असे. झोपडीसमोर लहान फांद्या आणि गवताने शाकारलेला मांडव होता. मांडवाच्या मध्यभागी झाडाचा बुंधा जमिनीत पुरून बैठक केली होती. त्यावर बसून मिया समोरच्या धुनीकडे पाहत बसलेला असते. त्या मांडवात अहोरात्र धुनी पेटलेली असते. डोंगराच्या पायथ्यावरील गावात तो रोज भिक्षा मागण्यासाठी जाई. त्यामुळे सारा गाव त्याला ओळखत असे. एखाद्या घरी कुणी गरोदर स्त्री असेल तर तिला कष्ट पडू नयेत म्हणून एनाक्षी मिया खराटा घेऊन तिचे सारे अंगण झाडून द्यायचा. विहिरीतील पाणी पोहऱ्याने काढून द्यायचा. डोहाळे लागलेल्या स्त्रीला रानमेवा आणून द्यायचा. गावात कुणी आजारी असेल तर त्याला औषध देऊन बराही करायचा. साहजिकच सारा गाव त्याच्या परिचयाचा होता. मध्यरात्रीनंतर जंगलातील एक वाघीण या धुनीजवळ एनाक्षी मियाच्या शेजारी येऊन बसे. तो तिच्याशी तासनतास बोले. ती सारं चित्ताने ऐके. मध्येच त्याच्या पायावरून आपली मान घासे. खरे तर वाघाच्या जातीला आगीची भीती वाटते. त्या आगीच्या जवळपास देखील फिरकत नाहीत, परंतु त्या वाघिणीला एनाक्षी मियाविषयी आकर्षण आणि प्रेम वाटे. आगीला ती भीत नसे. हळूहळू ही गोष्ट साऱ्या गावकऱ्यांना माहिती झाली. त्यामुळे मध्यरात्रीनंतर त्याच्या झोपडीकडे जाण्याची कोणी हिंमत करत नसे. मियाला जंगली प्राणी वश आहेत ही बातमी साऱ्या दशक्रोशीत पसरली. ते थंडीचे दिवस होते. ऐन डिसेंबर महिन्यात इथल्या एका भागामध्ये अवकाळी पाऊस पडतो. गारांचा वर्षावही होतो. गारांच्या माऱ्याने जंगलातील पाखरे जमिनीवर गतप्राण होऊन पडतात, तर काही जखमी होतात. एनाक्षी मिया अशा इजा झालेल्या पाखरांवर औषध उपचार करून त्यांना बरे करी. नंतर ही पाखरे झोपडीभोवतीच हिंडू फिरू लागत. रात्र झाली की आजूबाजूंच्या झाडावर जाऊन बसत. सकाळ होताच मिया त्यांना चारा घाली. याच दिवसात झाडांची पानगळ होई. जमिनीवर पसरलेल्या अशा पाचोळ्यातून वाघाला देखील आपली पावले न वाजवता चालता येत नसे. पानगळ झालेली झाडे काष्ठशिल्पांसारखी उभी असत, परंतु यातून विरळ उभी असलेली सदाहरित वृक्षांच्या छतावरील पाने न्हाऊन निघत. त्यामुळे त्यांना एक आगळे वेगळे सौंदर्य प्राप्त होई.
आणि अशा पावसानंतर एक विलक्षण अशी शांतता त्या आसमंतात पसरे. सरपण गोळा करण्याकरता डोंगरात गेलेला या गावचा जानू गोंड अशा थंडीतल्या पावसात जंगलामध्ये अडकला. जिकडे तिकडे आभाळ भरून आलेले, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, याबरोबर वादळ वारं सुटलं. विजेचा आगीचा लोळ एखाद्या झाडावर पडला की ते झाड समोरच भस्मसात व्हायचे. त्यामुळे त्याला कोणत्या झाडाचाही आसरा घेता येईना. डोक्यावरचे ओझे फेकून देऊन तो पिसाटासारखा पाय वाटेने धावत एनाक्षी मियाच्या झोपडीजवळ पोचला. तेव्हा मध्यरात्र झाली होती. सारी झोपडी आणि समोरचा मांडव धुक्यात दिसत नव्हता. धुनीचा अंधुकसा प्रकाश चमकत होता. जानू गोंडाने एनाक्षी मियाला हाक मारली तसा मिया झोपडी बाहेर आला. जानूला पाहताच असा अपरात्री येण्याबद्दल त्याला दोष दिला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे जानूला शिव्यांची लाखोली वाहिली. परंतु जंगलातून रोज मियाकडे येणाऱ्या वाघिणीची वेळ झाली होती. जानूला अशा अपरात्री परत पाठविणे त्याला योग्य वाटले नाही. शिवाय वाघीण आणि त्याची भेट झाली असती तर तिने जानूवर हल्ला केलाच असता आणि झोपडीमध्ये जर लपून ठेवावे तर अपरिचित व्यक्तीच्या वासावरून तिने त्याला हेरले असते. जानू गोंडाच्या या अनाहूत येण्यामुळे एनाक्षी मिया विवंचनेत पडला. मियाला एक युक्ती सुचली. त्याने जानूला कपडे काढायला सांगितले. त्याच्या सर्वांगाला धुनीतली राख फासली. अशामुळे शरीराचा गंध प्राण्यांना येत नाही. स्वतःची कफनी त्याच्या अंगात घातली. जानूचे ओले कपडे धुनीवर सुकवून मियाने स्वतः घातले. रस्त्याने येणाऱ्या वाघिणीला सामोरे जावे म्हणून मिया जंगलातून चालू लागला. तिची सावट एकाग्रतेने ऐकू लागला. अपेक्षेप्रमाणे तिची वाटेत भेट झाली. परंतु दुरूनच तिने गुरगुरून आपला राग व्यक्त केला. हे पाहून मियाला आश्चर्य वाटले. तिने त्याला ओळखले नाही आणि त्याच्यावर कडकडून हल्ला केला. त्यामध्ये मिया गतप्राण झाला. आकाशात चंद्र प्रकाशत होता. त्याचा प्रकाश मियाच्या चेहऱ्यावर पडला. आता मात्र तिने त्याला ओळखले. आपली चूक लक्षात येताच तिने आक्रोशाने डरकाळी फोडली आणि जमिनीवर पडून शेपटी जोरजोराने आपटत आपले प्राण सोडले. जानू गोंडाला हे सारे झोपडीत ऐकू येत होते. नंतर जिकडे तिकडे शांत झाले. बराच वेळ झाला तरी एनाक्षी मिया परतला नाही म्हणून तो आवाजाच्या दिशेने शोध घेत त्या घटनास्थळी पोहोचला. पाहतो तो मिया आणि वाघीण मरून पडलेले दिसले. हे बघून भीतीने गर्भगळीत झाला. जेव्हा तो भानावर आला तेव्हा तो मोठ्याने रडत म्हणाला, काय केलंस मिया? माझ्यासारख्या साध्या माणसाचा जीव वाचवण्याकरता स्वतःचे प्राण दिलेस तू. एवढंच नव्हे तर वाघीणही मेली. तसाच तो बोंबलत रडत गावात पोहोचला. तेव्हा पहाटेचा कोंबडा आरवला. त्याच्या रडण्या ओरडण्यामुळे गावातील काही बाया माणसे त्याच्या भोवती जमली. त्याने जंगलात घडलेली सारी हकीकत गावकऱ्यांना सांगितली. तोपर्यंत उजाडले होते. सारे गावकरी जमले आणि त्यांनी आपला मोर्चा घटनास्थळी वळवला. जानू साऱ्यांच्या पुढे रडत चालला होता. स्त्रिया देखील आक्रोश करू लागल्या. मिया गेल्याचे खूप दुःख त्यांना झाले होते. गावकऱ्यांनी एनाक्षी मिया आणि वाघिणीची अंत्ययात्रा काढली. वाजत गाजत त्यांचे मृतदेह गावात आणले गेले. त्यांचा दफनविधी केला गेला. त्यावर शेजारी शेजारी 2 कबरी बांधल्या गेल्या. गोष्ट संपली. इथे मला फकीर आणि वाघाच्या साहचर्याचा एकमेव पुरावा मिळाला. वाघासारख्या जंगली प्राण्यांना बरे करून त्यांच्याशी मैत्री करता येते याची खात्रीही झाली. मित्रहो, निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका अरण्य ऋषीने मांडलेली ही कथा इथे संपली. धन्यवाद.